ठिकाणी पहिला पुकार देतोय मजरे जांभूळपाडा विरुद्ध साप दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय। एक रनिंग हँड टच तिसरी चढाई एक चांगला फुटवर्क वेग स्पीड आणि युक्ती नेहमीच पाहायला मिळते स्वप्नांच्या चढाईमधून। यावेळेस तिसरी चढाई यशस्वी होतोय का? यावेळेस वेग स्पीड दाखवलेला आहे। हाच तो स्पीड आणि हाच तो वेग म्हणावा लागेल। वाऱ्यासारखा वेगवान आणि चित्त्याची चपळाई दाखवून दिलेली आहे स्वप्नील यांनी सुद्धा। 0202 गुणफलक 03 चिवे 02 आपटवणे। प्रवीणजी जाधव साहेब यांचं मंडळाच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन यथोचित सादर करत आहोत। अमर ठाकूर शिरीष कदम अपेक्षित ठरता है। जबरदस्त एंकर होल्ड शुभम ठाकूर अचूक नजर आणि परफेक्ट शिकार म्हणावी लागेल ती शुभम यांची। चिवे संघ जर आपण विजय झाला तर नितीनजी ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, त्याची आपण नोंद घ्यायची। 3 विरुद्ध 1 मंथन एक चांगला कंट्रोल अपटोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। रोशन भाईकर सुपर टॅकल ऑन जवळजवळ मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेले आहेत। अजून सेमीफायनलचा एक सामना आणि अंतिम सामना। आता मध्ये तिसरी चढाई अमर ठाकूर सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल यशस्वी झाला तर 2 गुण मिळतील ते आपटवडे संघाला। यावेळेस इंच मागे झुकला जातोय मंथन दत्त शिकार करण्यात यशस्वी ठरत आहेत। जसंच तसं उत्तर दिलं जाईल का? रोशन बैकर ऑन द रेड मध्यरक्षक रोशन ठाकूर राज ठाकूर। यावेळेस नजर हटी दुर्घटना घडली, मागून शिकार केली जाते। केतन यादव उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून आपण नाव लौकिक करतात। निश्चितच एक चांगला कोपरा रक्षक म्हणून आपलं नाव काढलं। सामाजिक कार्यकर्ते दीपकजी सुतार साहेब आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे।
सामाजिक कार्यकर्ते दीपकजी सुतार यांना विनंती आहे कृपया आपण व्यास यावेळेस चकवा दिला जातोय, चकवा दिला जातोय. एका बाजूला शुभम ठाकूर, दुसऱ्या बाजूला केतन यादव. एक चांगला डिफेन्स स्वयंभू हनुमान चिवे संघाचा. पाहावं लागेल 2-1 असं समीकरण. सुचित दत्त यावेळेस टॅकल करण्यात यशस्वी होतोय सुचित, आणि यशस्वी होतोय. सेल्फ आउट होते मागील रेषेला. अचूक डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत आपले पंच. 3 पॉइंट चिवे. रेड गया. एक भरभक्कम आघाडी आपल्याकडे राखून ठेवण्यात यशस्वी होतोय चिवे संघ. यावेळेस मंथन दत्त, रोहन दत्त कबड्डी या खेळामध्ये 5-6 गुणाची आघाडी काय फार मोठी समजली जात नाही मित्रांनो, कारण मोसम बदलायला आणि आघाडी बदलायला वेळ लागत नाही. मध्यंतर होतोय 5-11 तब्बल 6 गुणाची आघाडी असणार ती स्वयंभू हनुमान चिवे संघाकडे. सेमीफायनल दुसरा सामना, दुसरा पुकार देतोय. मधुरपणा विरुद्ध झाप, आपण तयारीत राहायचंय. आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे. नागेशजी साजेकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती याचा आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. नागेशजी साजेकर. विजयजी तोंडे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित नागेशजी साजेकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. सुधागड स्पोर्ट्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष म्हणून सुव्यवस्थित जे व्यक्तिमत्व काम पाहतात, खऱ्या अर्थानं एक मोठा वाटा सुधागड स्पोर्ट्स असोसिएशनच्या जडतघडणीमध्ये नागेशजी साजेकर यांचा आहे. निश्चितच आपलं यथोचित मान सन्मान सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार नागेशजी साजेकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद नागेशजी. अमर ठाकूर, या वेळेस मात्र सुपर रेड केली जाते का? 4 गुणांची लयलूट. व्हॉट अ परफॉर्मन्स अमर ठाकूर.
चिवे चला रेड घ्या जखमी वाघाची शिकार करणं अवघड नसतं. 4 गुणांची लयलूट एका रेड मध्ये अमर ठाकूर. वॉट परफॉर्मन्स. रोशन बैकर तिला प्रत्युत्तर दाखल. स्वप्नील पिलारे. पंधरा 6. 9 गुणाची आघाडी चिवे संघाकडे. कमबॅक करेल का ओंकार फेरो आपटवणे संघ पाहावं लागेल. यावेळेस यश संपादन करतोय. बोनस प्लस 3 पॉइंट वॉट परफॉर्मन्स रोशन. एक चांगला कमबॅक रोशन बैकर यांच्या माध्यमातून करतोय तो आपटवडी संघ. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी. रोशन बैकर. ठाण्याला गावचे माजी पोलीस पाटील यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री तब्बल 4 गुणाची लयलूट केलेली आहे ती रोशन बैकर यांनी. 15-10. 5 गुणाची आघाडी नाव मात्र शिल्लक आहे चिवे संघाकडे. चिवे संघ आघाडी टिकवण्यात यशस्वी होईल का? आणि 1 गुण सहजगत्या टिकतोय. स्वप्नील. स्वप्नील बघितलं काल बक्षीस पात्र झालेला स्वयंभूमान चिवे संघ काल पाली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आज सुद्धा बक्षीस पात्र निश्चितच आहे. मात्र कोणत्या रँक वरती असतील ते पाहावं लागेल. नो कॉलिंग पतू बाबने यावेळेस वादळ रोशन ठाकूर चला रेड घ्या चिवे समोर येऊन ठेपला तो रोशन. मधुर जवळपणा झाप संघ आपण सज्ज राहायचंय. शेवटी 5 मिनिटे सुचित दत्त एक चांगल्या टॅकलचा नजराना पेश केलाय सुचित दत्त याने. ग्रेट परफॉर्मन्स. आणि सुचित गुरु ग्रामपंचायत आपटवण्याचा विद्यमान सदस्य सुद्धा आहे. राजकीय क्षेत्रात सुद्धा आपली वाटचाल उत्तर आपण ती वाटचाल
निश्चितच चांगली कराल याची शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देतो. या स्पर्धेसाठी मनोजी देसाई यांच्याकडून 500 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. जे हनुमान क्रीडा मंडळ नवघर त्यांच्या शतशः आभारी आहे. सतरा 11 त्रुटीत काळाचा अवलंब केला जातोय. या वेळेमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल? आपटवणे टाइम आउट ओव्हर. 6 गुणांची आघाडी मोडीत काढण्यात यशस्वी होईल का आपटवणी संघ, की विजयाचा डंका कोण वाजवायला पाहावं लागेल? श्वास ध्यास प्रवास म्हणजे कबड्डी. ध्यास उरामध्ये घेऊन आपल्या मनात बाळगून जो खेळ खेळतो तो कबड्डीवीर. यावेळेस मात्र शुभम भवतो असं म्हणतात आणि शुभम यांनी एक ग्रेट टॅकल केलेला आहे. अचूक नजर आणि परफेक्ट शिकार. निश्चितच एक चांगला कोपरा रक्षक शुभम ठाकूर, केतन यादव एक चांगला आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान. लास्ट 3 मिनिट. शेवटची 3 मिनिट आहे आणि या ठिकाणी नैतिकजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक. चिवे संघ जर विजय झाला तर त्यास निश्चितच मिळेल आणि ते 1000 रुपये रोख कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आणि यशस्वी होतो सुमित. माझं लक्ष आहे तिथे. काय नाही झाला. चला रेड घ्या. पाय घेता कुठं आहे तो सांगतो. शॉक झाला सांगते मला. मित्रांनो, मॅच जेव्हा सुरू असते तेव्हा आपला खेळाडू खेळतो, मात्र आमचे पंच 12 तास उभे राहतात. मित्रांनो, हे पण आपण विसरू नका. कबड्डीसाठी फार मोठे योगदान देणारे जर कोणी असतील तर ते आपले पंचवर्ग आहेत. एखादा निर्णय चुकतो मित्रांनो, ते सुद्धा माणूसच आहेत. आपण सुद्धा काही गोष्टी स्वीकारायला शिकलं पाहिजे. आपण सुद्धा प्रेशर कुकर सारखं प्रेशर आपल्या पंचांवरती देऊन काही उपयोग होणार नाही, कारण ते सुद्धा माणसं आहेत. 12 तास उभं राहून लास्ट 2 मिनिट. सामना खेळणं एवढं सोपं नाहीये. शेवटची 2 मिनिटं पंचांचा इशारा. चला, मजरी जांभूळपडा आणि झाप संघ आपण मैदानाकडे वाटचाल करा. मजरी जांभूळपडा आणि झाप संघ आपण मैदानाकडे वाटचाल करा. तिसरी चढाई रोहन दंत, जर्सी क्रमांक 7. अँकर होल्ड राज ठाकूर. यावेळेस सुचित दत्त. सामना संपला. शेवटला मिनिट. 1+2 3 पॉइंट. सामना होतोय समाप्त आणि अंतिम फेरीसाठी जो संघ सर्वप्रथम दाखल होतोय तो स्वयंभू हनुमान चिवे संघ. अंतिम फेरीसाठी आपण पात्र झालात, आपलं अभिनंदन. उत्कृष्ट खेळी आपटवणे संघ.
आपटवणे संघ आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी येऊन स्वीकारायचं आहे. आणि बजर जांभूळपाडा विरुद्ध झाप सेमी फायनलचा दुसरा सामना. चला मैदानाकडे चला मित्रांनो. आपटवणे संघ आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं. सुचित दत्त या ठिकाणी मी सन्माननीय दीनानाथजी मालुसरे साहेबांना विनंती करेन की आपण हे सन्मान चिन्ह वितरित करायचं आहे. दीनानाथजी मालुसरे साहेब आपल्याला विनंती आहे आपण सन्मान चिन्ह वितरित करायचं आहे.